श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, येत्या 2 फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे होळी. या होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होळी हा सण साजरा करत असतो. होळी हा दिवस वाईट विचार, नकारात्मकता, आजारपण, दरिद्री याचा त्याग करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपासना, उपाय करणाऱ्यांना धनधान्य, समृद्धी प्रदान करत असते. या होळीच्या दिवशी तृतीयोग आणि शूलयोग असणार आहे. हा योग अतिशय शुभ मानला जातो. या काळातच केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमचे कर्जही मुक्ती होतील, घरातील अलक्ष्मी दूर होऊ शकते. या होळीच्या दिवशी तुम्हाला फक्त 5 रुपयाचे नाणे अशा एका ठिकाणी ठेवायचे आहे. यामुळे घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैशाच्या सर्व अडचणी, आर्थिक अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज या व्हिडिओमध्ये जो मी उपाय सांगणार आहे किंवा शेअर करणार आहे, तर हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. या दिवशी शुक्रवार आहे, तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्टी तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल आणि तुमच्यावरती एखादा कर्ज आहे, मग हे कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल किंवा इतर कुठलाही कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात, परंतु तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल, कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल, घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, घरातील गरिबी ही दारिद्र्य संपायचं नाव घेत नसेल, तर तुम्ही या होळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने 100% तुमच्या कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही. कारण पौर्णिमेचा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यातल्या त्यात या दिवशी शुक्रवार सुद्धा आलेला आहे. तर शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणून या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जेव्हा आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहे. तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल, मूर्ती बघितली असेल, तर मात्र लक्ष्मीच्या हातामधून तुम्हाला चांदीचे, सोन्याचे नाणे जे आहेत तर ते पडताना दिसतील आणि याच दिवशी जर आपण नाण्यासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी आणि कारक ठरत असतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये चांदीची वाटी नसेल तर आवर्जून चांदीचीच वाटी घ्यायची आहे. चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही एखादी मातीचे भांडे घेऊ शकता किंवा स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं दूध जे असतं तर ते ठेवायचं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी साखर टाकायची. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा 5 रुपयाचा सिक्का जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हा 5 रुपयाचा सिक्का जो आहे तर तो देखील तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचा आहे. यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये नेऊन ठेवायची आहे. तुमच्या टेरेसवरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे तुम्हाला चंद्र हा पूर्ण दिसतो तर तिथे तुम्हाला हा चंद्र प्रकाशामध्ये ही वाटी ठेवायची आहे. तो चंद्र जो आहे तर तो त्या दुधामध्ये आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ही वाटी ठेवायची आहे. या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आता ही दुधाची वाटी आहे तर ती आपण ठेवल्यानंतर 1 ते 1.5 तास तुम्हाला तशीच ठेवायची आहे. 1 ते 1.5 तासानंतर त्यावरती आपल्याला झाकण घालून ती वाटी तिथे चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. 6च्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर त्या चांदीच्या वाटीमध्ये तुम्हाला तो 5 रुपयाचा सिक्का जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. तो स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ते दूध असणार आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल तर मग उंबराच्या झाडाला, बेलाच्या झाडाला अर्पण करू शकता. मग यातलं कुठलंही तुमच्या घराजवळ झाड नसेल तर मग तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला ते दूध अर्पण करू शकता.
यानंतर काय करायचं आहे, स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. ते 5 रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये ठेवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. कारण हे नाणं सिद्ध झालेलं असतं. त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते. जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चहूबाजूनं धनसंपत्ती पैसा येऊ लागतो. जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हे नाणं ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे नाणं ठेवू शकता. हे नाणं तुम्हाला कितीही खर्च करायचं नाही, कुठेही खर्च करायचं नाही. जोपर्यंत हे नाणं तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी आहेत तर त्यात येणार नाही. जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर मग हे नाणं तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल, त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल तर तिथे तुम्ही हे नाणं ठेवलं तरी सुद्धा चालेल. एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही बांधून हे नाणं ठेवू शकता. तर होळीच्या दिवशी हा एक उपाय करायला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर 1 रुपयात हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करा. आता त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ भेटला तर आवर्जून तो नारळ खरेदी करून आणा. एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो त्या नारळाला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं. ते नारळ साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी जर तुम्हाला असा नारळ भेटला तर तो घरी आणायचा आहे. आपल्या देवघरासमोर ठेवून एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो त्या घरामध्ये कोणतीही गरिबी आणि दारिद्र्यही प्रवेश करत नाही. घरातील सर्व दोष, नकारात्मकता, अडचणी आहेत तर त्या दूर होतात. घरात आर्थिक स्थिती जी आहे तर ती कायम मजबूत राहते. म्हणून तुम्हाला असा नारळ जर कुठे भेटला तर आवर्जून तो घरी घेऊन या आणि तो आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवा. तसेच होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्या ज्या इलेक्ट्रिक खराब झालेल्या वस्तू आहेत किंवा भांडे, काचेच्या वस्तू तुटलेल्या आहेत, चपल्या फाटलेले कपडे या दिवशी आवर्जून बाहेर फेकून द्यायचे आहेत. जर समजा तुम्हाला कितीही आवडीची ती वस्तू असेल तर ती वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी काढून टाकून द्यायची आहे. तसेच होळीच्या दिवशी काळे तीळ जे असतात तर त्या काळ्या तिळाने लहान मुलांची 7 वेळा दृष्ट काढून होळीमध्ये ते काळे तीळ टाकून द्यायचे आहेत. आता ही गोष्ट कर्जमुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची करायची आहे. शेंडी असलेला एक नारळ घ्यायचा आहे. शेंडी आपल्या बाजूला करून घरात मध्ये जे देव आहे तर त्यांच्यासमोर हा नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर नरसिंह ऋणमोचन स्तोत्र म्हणायचे. श्री लक्ष्मी नरसिंह सरस्वती सिद्धिकर ऋणमोचन स्तोत्र 21 वेळा त्याचे वाचन करायचे आहे. तर ते 21 वेळा तुम्हाला नाही वाचता आलं तर श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच काय तर मोबाईलवरती तुम्ही लावून 21 वेळा ऐकावे. ऐकून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो संध्याकाळी होळीमध्ये टाकायचा आहे. तर बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर आपला व्हिडिओ आवडलास आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.